आपण आता सोयाबीन घेतलेलं आहे, ते गरम पाण्यामध्ये घालून हे केलेलं आहे. त्याच्यामधील असं सगळं पाणी काढायला पाहिजे. पाणी काढून घेतलं पाहिजे सगळं. हे पाहू शकता, त्याच्यामधील सगळं पाणी असं काढून घेतलेलं आहे. आता त्याचे एकाचे 2 भाग करायचे आहेत, कारण त्याच्यामध्ये आत मसाला जात नाही म्हणून. असं 2 भाग करून घ्यायचे आहेत. असं 2 भाग करून घेतल्यावर त्याच्यामध्ये आतमध्ये मसाला चांगला लागतो. नाही तर असं मोठं राहिलं तर त्याच्यामध्ये आतमध्ये सुद्धा लागत नाही ना, म्हणून असं लावून घ्यायचं असतं. एकाचे असे 2 भाग करून घ्यायचे असतात. कढई गॅसवर ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडं तेल घालून घेऊया. थोडंसं तेल घालून घेऊया. त्याच्यामध्ये असं हे सोयाबीन हे करून घेऊया, फ्राय करून घेऊया. जरा थोडं असं हलवत राहायला पाहिजे. असं हलवून घ्यायला पाहिजे थोडंसं, त्याचा कलर बदलेपर्यंत. बघा, असं छानपैकी भाजून झालेलं आहे, थोडं थोडं लालसर झालेलं आहे. आता आतमध्ये तेल होतं काळीमध्ये, ते सगळं आतमध्ये वळून घेतलेलं आहे सोयाबीन. असं भाजून झालेलं आहे अशा प्रकारे. ते आपण आता काढून घेऊया. ते असं काढून घेऊया आपण. त्या स्टाईलमध्ये आम्ही आता तेल ओतून घेऊया. ते कांदे फ्राय करून घेऊया. त्याच्यामध्ये कांदे असे फ्राय करून घेऊया. कांदे चांगले फ्राय व्हायला पाहिजे. कांदा आमचा फ्राय झालेला आहे चांगला. त्याच्यामध्ये आम्ही टोमॅटो टाकूया. मी 2 बारीक चिरून घेतलेले टोमॅटो आहेत, 2 कांदे चिरून घेतले होते बारीक, 2 टोमॅटो हे चिरून घेतलेले आहे. त्याच्यामध्ये लसूण टाकूया. 2 बारीक लसूण चिरून घेतले, 4 पाकळ्या. 2 मिरची चिरून घेतलेत बारीक, ते पण त्याच्यामध्ये टाकून देऊया. हलवून घेऊया. हे बारीक गॅसवर करून असं ठेवूया, थोडा टाइम झाकून देऊया. हे आता ओपन करून घेऊन बघूया त्याच्यामध्ये कांदा भाजून झालेला आहे की. टमाटा असा बारीक व्हायला पाहिजे. असा मऊ मऊ झाल्यावरच त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे सोयाबीन. अजून झालेला नाही, मऊ व्हायला पाहिजे. आणि 5 मिनिटं झाकून देऊया. त्याच्यामध्ये जिरं थोडंसं टाकूया, झाकून देऊया थोडा टाइम. तोपर्यंत आपण सोयाबीनला मसाले लावून घेऊया. त्याच्यामध्ये आम्ही हळदी टाकूया थोडीशी. त्याच्यामध्ये मीठ टाकूया थोडंसं आपल्या चवीनुसार. त्याच्यामध्ये गरम मसाला टाकूया, थोडासा गरम मसाला टाकून देऊया. लाल मिरची टाकूया. ऑलरेडी आम्ही मिरची त्याच्यामध्ये कापून, तर थोडीशी लाल मिरची टाकूया. काली मिरची थोडी टाकूया. ते बरं असं मिक्स करून घेऊया. हाताने मिक्स करायला पाहिजे, त्याच्यामध्ये मसाला लागायला पाहिजे चांगला. असं बरं मिक्स करून घ्यायचं आहे. कलर असा मस्त आलेला आहे. मसाला तर लावून मिक्स करून घेतलेला आहे. हे पाहू शकता, मसाले लावून झालेले चांगले.
मसाले लावून आम्ही मिक्स केला आहे. त्याला 2 मिनटं झाकून ठेवूया असा कांदा फ्राय होईपर्यंत. आपला कांदा फ्राय झालेला आहे का मस्त. मस्त भाजून झाला आहे. आता टमॅटोसुद्धा मस्त भाजलेला आहे असा. असं मस्त भाजून टमॅटो ना असं मऊ चांगलं व्हायला पाहिजे तर भाजीला चव लागते. त्या भाजीमध्ये मिक्स चांगला होऊ शकतो. याच्यामध्ये आम्ही आता हे टाकून देऊया. हे सोयाबीन आता त्याच्यामध्ये टाकून देऊया. असं चांगलं असं मिक्स करून घेऊया. थोडं या भाजीमध्ये तेल जास्त पडलं तरी चांगली लागते ही. असं बरं चांगलं असं मिक्स करून घेऊया. असं मिक्स बरं करून घेतलेलं आहे. ह्या भाजीमध्ये लसूण घातले तर बरं लागते, बरेसुद्धा लागते. त्याच्यामध्ये टमॅटोसुद्धा टाकायलाच पाहिजे. मस्त असं लागते खायला, चवीला मस्त असं लागते खाण्यातला. त्याच्यावरती आम्ही ओली कोथिंबीर टाकून घेऊया. त्याच्यावरती ओली कोथिंबीर थोडं जास्त टाकली. आता बरं मिक्स करून घेऊ. हे बघा किती छान झालेले आहे. छान अशी मस्त मिक्स करून घेतलेले आहे. त्याच्यावरती 5 मिनटं झाकून देऊया बारीक गॅसवर. तर बारीक गॅसच असायला पाहिजे, नाही तर खाली लागू शकतं. असं 5 मिनटं झाकून देऊया त्याला. चला बघून घेऊया आपली भाजी तयार आहे की. ही बघा आपली भाजी तयार आहे. वाव मस्त झाले. आपली भाजी तयार आहे. ही बघा तयार आहे. आवडली असेल तर लाईक करा. थँक्यू, धन्यवाद.